नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत केंद्र सरकारने 70 वर्षावरील प्रत्येकाला मोफत उपचार देण्यासाठी 5 लाखापर्यंत आरोग्य विमा देण्याचे ठरवले आहे. घरात 2 व्यक्ती असतील तरी त्यांना हा विमा वाटप करून देणार आहेत. तर प्रत्येकाला या विमाचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या घरातही 70 वर्षावरील आजी बाबा वगैरे कोणी असतील तर त्यांना वर्षाचे 5 लाख रुपये हे दिले जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कशा प्रकारे हे पैसे दिले जाणार हे आपण आज बघणार आहोत. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे. सध्या लोकसंख्येच्या 40% लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळत आहे. पण केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार 4.5 कोटी कुटुंबातील जवळपास 6 कोटी अतिरिक्त लाभार्थी या योजनेतून सामील होणार आहेत. प्रत्येक कुटुंबातील 70 वर्षावरील व्यक्तींना आता आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत उपचारासाठी सरकारकडून दरवर्षी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती 70 वर्षापेक्षा जास्त वयाची असल्यास आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणार त्यांना 5 लाख रुपये समान भागामध्ये हे विभागले जातील. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला वर्षाला फक्त 5 लाख रुपये हे मिळत असतील. सेवानिवृत्त कर्मचारी किंवा CGHS अंतर्गत उपचारासाठी मदत घेणारे लोक आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकतील. पण त्यांना सरकारकडून अगोदर मिळत असलेल्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे लाभार्थ्यांना दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा अधिकार आहे. तर या योजनेअंतर्गत कोणत्या अटी आहेत ते आपण आज बघणार आहोत. या योजनेअंतर्गत कोणतीही अट लावण्यात आली नाही. त्यांना सरसकट स्तरावरील कुटुंबातील ज्येष्ठांना लाभ होणार आहे. सरकारने जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेताना पुढील हप्त्यात 90 वर्षावरील ज्येष्ठांना या योजनेत सामावून घेण्यात असल्याची माहिती सरकारने सूत्राने दिली आहे. तर आता 70 वर्षावरील व्यक्तींसाठी ही उपचार पद्धती चालू झाली. 5 लाख रुपयेपर्यंत विमा त्यांना दिला जाणार आहे आणि ही योजना पुढील टप्प्यात 90 वर्षावरील व्यक्तींनाही मिळणार आहे. पुढील टप्प्यात 90 वर्षावरील ज्येष्ठांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधी सुविधा घेत असलेल्यांना मिळणार 5 लाखापर्यंत अतिरिक्त लाभ. म्हणजे जे आधीपासून सुविधा घेत आहेत त्यांना 5 लाखापर्यंत पैसे दिले जाणार. 55 कोटी ज्येष्ठांना थेट लाभ होणार आहे. लाभार्थ्यांमध्ये 49% महिलांचा समावेश आहे. म्हणजे 70 वर्षावरील लोकांना हा लाभ दिला जाणार आहे. या लाभात 49% ह्या महिलाच आहेत. तर तुमच्याही घरात कोणी 70 वर्षावरील आजी बाबा वगैरे असतील तर त्यांच्यासाठीही चांगल्या प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 लाखापर्यंत तुम्हाला आरोग्य विमा भेटणार आहे. याच्या अंतर्गत तुम्ही त्यांचा दवाखाना सर्व काही खर्च हे तुम्ही काढू शकतात. तर तुम्हालाही आता दवाखान्याचा खर्च हा त्यांचा कमी होणार आहे. तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊन घ्यायचा आहे. तर सर्वांना आता वर्षाचे 5 लाख रुपये हे दिले जाणार. प्रत्येक कुटुंबासाठी ही महत्वपूर्ण योजना आहे. तुम्हाला हे 5 लाख रुपयाचा विमा नक्कीच मिळावा ही आपली इच्छा आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.